माझ्या हातात आहे मिसळ. आणि ही मिसळ कुठं आली आणि मी कुठं आलोय हे तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. झणझणीत अनलिमिटेड मिसळ आहे. फक्त तुम्हाला ती कुठे मिळणार आहे हे पण तुम्हाला सांगतो. मंडळी हो, नमस्कार. तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो नवीन आपल्या व्हिडिओमध्ये. आणि आजचा विषय आपला थोडा वेगळा आहे, कारण आज मी आलेलो आहे माझी बहीण आहे ना श्रीगोंद्यात त्यांच्या घरी. आणि त्यांचं घर तुम्हाला दाखवतो. आता समोर पलीकडे आपलं त्यांचं घर आहे. आणि हे जो हवे हा काष्टी श्रीगोंदा हवे. आणि हे जे आहे हॉटेल त्यांचं, हे हॉटेल आहे हे शेंडगेवाडी मध्ये आहे त्यांचं. तुम्हाला एकदम रोड टचच आहे, कुठं जायची गरज नाही, काय नाही. आणि त्या हॉटेलचं नाव आहे श्री स्वामी समर्थ वडापाव आणि मिसळ सेंटर म्हणून. तर आज त्यांच्याकडे आपण आले आणि त्यांना भेट दिलेली आहे. चला तुम्हाला त्यांचं काय विशेष आहे वेगळं ते दाखवतो. माऊलीचं एक वैशिष्ट्य सांगू तुम्हाला, खरं सांगायचे एकदम कष्टाळू मुलगा आहे. आणि दुसरं एक विशेष म्हणजे सांगू का, ते म्हणतो मामा नोकरीच्या मागे लागायचं नाही, आपण आपला धंदा चालू करायचा म्हणतो. माऊली आहे ना आमचा, एक तर कॉलेजला पण जातोय आणि घरी आईला पण मदत करतोय ना. का ही बहीण आहे माझी, तिथं चाललंय काय करते रे. हा बघा तिचा वडापाव चाललाय. आता मी आलोय म्हणून मला वडापाव खायला घालायचा, मिसळ खाणार आहे, वडापाव खाणार आहे. आणि तुम्हाला दाखवतो आता सगळं कसं आहे. आणि ही माझी भाची आहे, ती पण आहे, ती पण त्यांना मदत करायला असते. आणि हे सगळं घरच्या घरी सांभाळत येत, असं कोणी बाहेरचे आचार्य वगैरे नाही. आणि एकदम साधं सिंपल. आणि आता चालू केलेलं त्यांचं हॉटेल आहे. तुम्ही कधी आले तर आवर्जून इथे भेट द्या. मिसळची क्वालिटी आणि वडापाव एक नंबर आहे. आणि त्यात तुम्हाला एक सांगायचं म्हणजे 90 रुपयामध्ये अनलिमिटेड मिसळ आहे. 50 रुपयाला मिसळ आणि 90 रुपयाला, असे दोन प्रकार आहेत. आणि वडापाव पण आहे चांगल्या क्वालिटीचे. आपण वडापाव टेस्ट करू आणि तुम्हाला सांगू. आणि आमची बहीण पण काय पहिल्यांदा काय असे हॉटेलचा अनुभव नव्हता, पण थोडा हळूहळू हळूहळू करून ती शिकली. आणि चांगली आता ट्रेन झाली ती पण. मला पण अभिमान वाटतो तिचं सांगायला की काही नसताना हे सगळं त्यांनी पण उभं केलेलं आहे. शेती, हॉटेल, बाकीचं सगळं सांभाळून हे करायचं म्हणजे सोपं नसतं गृहिणींसाठी पण. हा काय आहेत आपल्याकडं. बरं लोकांचे तिथं काम करूच तर आपला स्वतःचा बिझनेस झाला पाहिजे, आपण आपल्या पायावर उभा असलं पाहिजे. तिचं म्हणणं आहे की लोकांच्या इथं कामाला जाण्यापेक्षा आपला जे काही असं ना छोटा व्यवसाय ते कसा का असा ना, पण ते आपला स्वतःचा असावा असं तिचं म्हणणं आहे. आणि त्याच्यातूनच ती थोडं प्रयत्न करते. आणि तुम्हाला एक सांगायचं राहिलं, जेव्हा कधी तुम्ही काष्टी श्रीगोंदा रोडला आले, तिथे साई श्री स्वामी समर्थ म्हणून हे हॉटेल आहे. त्याचे वैशिष्ट्य सांगतो. माऊलीने हे काढले ऑफर आहे, ग्रामीण भागामध्ये अनलिमिटेड मिसळ 90 रुपयामध्ये. किती पाव खा आणि किती मिसळ आणि किती पण तरी घ्या तुम्ही, काही अडचण नाही. अनलिमिटेड 90 रुपयामध्ये. आणि नुसती मिसळ खायची असं तर 50 रुपयामध्ये. हे कुठेच मिळत नाही गावाकडे, हे इथे या तुम्ही माऊलीच्या हॉटेलवर. एक नंबर देते, खूप सुंदर.